मी दादासाहेब भोसले पाटील. आज आम्ही आलो आहोत म्हैसूरमध्ये म्हैसूर पॅलेस हे पाहण्यासाठी. म्हैसूर पॅलेस हे एक पुरातन शिल्प आहे. भारत देशामध्ये ताजमहालानंतर हे दुसऱ्या नंबरचं पुरातन शिल्प आहे. हे शिल्प राजेशाही घराण्यामध्ये वडेयार राजेशाही घराणा यांनी त्या ठिकाणी बांधलं आहे. त्यांची या ठिकाणी सत्ता आहे. तर त्यांनी 1897मध्ये हे बांधकाम सुरू केलं होतं आणि हे बांधकाम 1912मध्ये पूर्ण झालं. 15 वर्ष तब्बल कालावधी जाऊन हे शिल्प तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर असं शिल्प आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं शिल्प आहे. आणि या बाजूला पूर्वेचा दरवाजा आहे. त्या दरवाजाने या ठिकाणी कमान आहे. मी दादासाहेब भोसले पाटील. आज आम्ही आलो आहोत म्हैसूरमध्ये म्हैसूर पॅलेस हे पाहण्यासाठी. म्हैसूर पॅलेस हे एक पुरातन शिल्प आहे. भारत देशामध्ये ताजमहालानंतर हे दुसऱ्या नंबरचं पुरातन शिल्प आहे. हे शिल्प राजेशाही घराण्यामध्ये वडेयार राजेशाही घराणा यांनी त्या ठिकाणी बांधलं आहे. त्यांची या ठिकाणी सत्ता आहे. तर त्यांनी 1897मध्ये हे बांधकाम सुरू केलं होतं आणि हे बांधकाम 1912मध्ये पूर्ण झालं. 15 वर्ष तब्बल कालावधी जाऊन हे शिल्प तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर असं शिल्प आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं शिल्प आहे. आणि या बाजूला पूर्वेचा दरवाजा आहे. त्या दरवाजाने या ठिकाणी कमान आहे.